हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे धाराशिव म्हणजे पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब या गावी। या गावामध्ये एक सोनार गल्ली आहे आणि त्या सोनार गल्लीमध्ये नानांची पुरी भाजी अतिशय प्रसिद्ध आहे। त्यांनी मला भल्या पहाटे 5:30 वाजता बोलवलेले आहे। त्याप्रमाणे मी आले आणि आता तांबडं फुटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण ते कशी पुरी भाजी बनवतात ते बघूया। त्यांची पुरी भाजीची किंमत ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल आणि त्यांची चव जी आहे ना वल्ला, ती कशी आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। व्ह्यूअर्स, तुम्हाला ओळख करून देते, हे आहेत नाना महामुनी। नमस्ते नाना, पुरी भाजीचे मालक। आज तुम्ही आम्हाला दाखवणार ना तुमची पुरी भाजी कशी बनते ते? जायचं? काय काय लागतं यासाठी? कांदा, लसूण, अद्रक पेस्ट, हळद, मीठ, कढीपाला, कोथिंबीर, पुदिना, मिरची, बटाटे। अच्छा व्ह्यूअर्स, या दोन्हीमध्ये कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीर हे मिक्स करून कापून ठेवलेले आणि हे बटाटे काल रात्रीच उकडून सोलून त्याच्या फोडी करून फ्रीज मध्ये ठेवलेले होते। आपल्याकडे मटकीची उसळ पण मिळते का? मटकीची उसळ नाही, भाजीला मटकी लागते। अच्छा, म्हणजे तुमच्या पुरी भाजीच्या भाजीमध्ये मटकी पण असते? रोज बदल असतो भाजीत, कधी वाटाणे कधी मटकी। अच्छा, अरे वा। ही मटकी तुम्ही भिजत घालून मोड आणलीत का? हो, ह्याला 2 दिवस लागतात। 2 दिवस चांगले मोड फुटायला? चांगले मोड फुटायला। अच्छा, जय अग्नि माता की जय, अग्नि माता जय, अन्नपूर्णा माता की जय। देवाचं आणि अन्नपूर्णेचं नाव घेऊन त्यांनी आता पुरी भाजीला सुरुवात केलेली आहे। टोपामध्ये भाजीची तयारी चालू आहे, तर कढईमध्ये शिऱ्याची तयारी चालू आहे। यांच्याकडे उत्तम चवीचा शिरा पण मिळतो। गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे आणि तापलेल्या तेलामध्ये कांदा घातलेला आहे। एकीकडे कांदा होईपर्यंत ते रवा चाळून घेत आहेत आणि शिऱ्याची तयारी करतायत। व्ह्यूअर्स, ओळख करून देते, हे आहेत सतीश महामुनी। नमस्ते। नाना महामुनींचे भाऊ आहेत आणि त्यांनी घरनच कणकेचा एवढा मोठा गोळा मळून आणलेला आहे पुऱ्या करण्यासाठी। सतीश त्याला रवा टाकून शिरा चांगला भाजून घेत आहे। लाल तिखट त्यात भाजीमध्ये टाकायला। वा, कांदा काय मस्त झालेला आहे। असा ब्राऊन करून घ्यायचा का? आहा, छान दिसते एकदम। आता त्यांनी फोडणीमध्ये पाणी ओतलेलं आहे। 1 पातेलं बास का? नाही, अजून लागेल? 3 पातेलं। 3 पातेलं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं। काय आहे, 7 वाजता ग्राहक यायला सुरुवात होती, त्यामुळे 2 जण भाऊ मिळून अगदी सायमल्टेनियसली छान काम करतात आणि त्यांनी बरीचशी तयारी आधीच करून ठेवलेली असते। त्यात मटकी टाकून घेतो आता। ते काम फास्ट जरी करत असले तरी स्वच्छतेमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही। ही मटकी सुद्धा त्यांनी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्या टोपलीवरती आणून मगच त्यांनी भाजीमध्ये टाकली। यांच्याकडे स्पेशल पकोडा भजी मिळतात, त्याचं काम इथे सुरू झाले। त्यासाठी त्यांनी कांद्यावरती मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आणि आता ते त्यावरती भरपूर कोथिंबीर घालतायत। आणि ही नुसती कोथिंबीर नाही आहे बरं का, याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता असं सगळं मिक्स आहे, समप्रमाणात घेतलेलं, म्हणजे तिन्ही पदार्थांचं काम एकाच वेळी सुरू आहे। हाय फ्लेमचा गॅस असल्यामुळे लगेच त्यांच्या पुरी भाजीच्या मिश्रणाला उकळी आलेली आहे। आता ह्या रश्श्याला उकळी आली आहे, तर आता बटाटे टाकायचे आहे का? बटाटे आता टाकायचे नाही, थोडा टाइम लागणार आहे।
शेवटला बटाटा टाकायचं. अच्छा, म्हणजे भाजी आळून यावं म्हणून व्यवस्थित होते. अच्छा. शिरा चांगला लाल भाजून झालाय. आता सगळी जण त्यात पाणी टाकतायत. साखर टाकतायत. हा साधारण किती जणांसाठी बनतो? 50 माणसांसाठी बनतो. आणि इथे आपल्या भाजीच्या रश्श्याला बघा केवढी जोरदार उकळी फुटली आहे. हे जण भाजीमध्ये टमॅटो घालतात, तर तुम्ही टमॅटो नाही वापरत का? टमाटे टाकून उपयोगच नाही ह्याच्यात. एकदम स्वाद चांगला येतो बिगर टमाट्याचा. बिगर टमाट्याचा? हो. अच्छा, म्हणून तुम्ही टमॅटो नाही वापरत. आता जवळजवळ 20-25 मिनिटं झाली. हा रस्सा उकळतोच आहे. आपण का बरं एवढं उकळायचंय त्याला? मटकीचा जे अर्क आहे पूर्ण त्यात उतरावा म्हणून जास्त वेळ उकळून द्यावा लागतो. अच्छा. आणि मग मसाले कधी घालायचे? मसाले पूर्ण उकळल्यानंतर बटाटे हे सगळं सगळं टाकायचं. अच्छा, मग आता अजून किती वेळ उकळायची आहे? अजून 15 ते 20 मिनिट. अजून 15 ते 20 मिनिटं उकळायचीच आहे. नानांना एवढा कॉन्फिडन्स आहे, ते म्हणाले माझं बिगर टमाट्याचं पण मस्तच लागतं, तुम्ही एकदा खाऊन तर बघा. आता 6:45 झालेले आणि गिरायकांची लगबग आता सुरू होईल. त्याच्यासाठी नाना सगळी टेबल सगळी स्वच्छ करून घेतात. 2 पातेली पाणी आधी टाकलं होतं आणि आता मटकीचा रस्सा चांगला 20 मिनिटं उकळल्यानंतर पुन्हा 1 पातेलं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आता एवढं उकळल्यानंतर तरी बघा काय सुंदर आली आहे. हो, झाला तयार? अरे वा, मस्त. मग काय झाल्यावर खायला देणार ना? मी वाट बघते. आता गाव जागं झालेलं आहे. मंदिरातली भजनं सुरू झालेली आहेत आणि श्रावण महिना असल्यामुळे इथे सतत भजन चालूच असतं. नानांचं काम कसं शास्त्रशुद्ध असतं. आता त्यांनी शिरा पुडीत बांधला आणि गच्चीवरती टाकला का तर आता कावळे येतील आणि तो शिरा ग्रहण करतील. आता कांदा पकोडे भजी बनवायची प्रोसिजर चालू केलेली आहे. आता त्यांनी मुठभर ओवा मगाच्या मिश्रणामध्ये टाकलेला आहे. हे काय आहे? मीठ. चवीनुसार त्यांनी मीठ टाकलेले. हा फक्त कांदा आणि मिरची आणि पुदिना कोथिंबीर कढीपत्ता एवढंच आहे ना? अजून बेसन मिक्स केलं नाही ना? बस मस्त येतोय. ही पुदिना घालायची आयडिया छान आहे. कढीपाता जी आहे ना असा बारीक काढ टाकायचा माहिती का? मोठा जर कढीपाता असं लागतात लोक काढून फेकून देतात. हो. आणि असा बारीक करून टाकलं तर खातात. आणि कढीपत्ता हा गुणकारी आहे. आता ते त्याच्यामध्ये बेसन पीठ मिक्स करताय. हे बेसन पीठ तुम्ही तयार विकत आणता का? नाही, घरी दळतो. घरी दळता? अरे बापरे. आता सोडा घालाल ना? सोडा नसते त्यात. सोडा नाही? अरे अभिनंदन, तुम्ही बिना सोड्याचे पकोडे करणार आहात. बस मी आता चांगलेच खाणार. किती वर्ष झाली मी बाहेर बिना सोड्याची भजी खाल्लेलीच नाही. मी घरीच करून खाते. पण यांच्याकडे हा मला योग आलेला आहे की बिना सोड्याची भजी मिळणार आहे. आता पाणी टाकून ते मिश्रण चांगलं कालवून घेत आहे. ही भाजी 15 लिटरची आहे. आता 40 मिनिटं झालेली आहेत आणि भाजी अजून उकळतेच आहे. ती सुद्धा मटकीसह. अजून बटाटे मसाले हे काही घातलेलंच नाहीये. कारण नानांचं म्हणणं असं आहे की एवढी भाजी उकळल्याशिवाय त्याला टेस्टच येत नाही. 1 तास भाजी उकळली आहे आणि आता त्याच्यामध्ये बटाटे आणि मसाले आपण टाकणार आहोत. पुन्हा ते आपल्या अंगावर उभे. अगदी नाजूक पद्धतीने त्यांनी बटाटे व्यवस्थित रश्श्यामध्ये टाकलेले. आता काय टाकताय?
हा मीठ हा. हा. कढीपत्ता. कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर. हा. अजून एक वाटी कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर. हा. आता हे आलं लसणाची पेस्ट टाकतायत. आता हे किती वेळ उकळायचं? 15 ते 20 मिनिटं. हा 15-20 7:30 वाजेपर्यंत तयार होती. अच्छा, आता हे 20 मिनिटं उकळायचं. आधीचा 1 तास आणि 20 मिनिटं. ही कसली पावडर आहे? ही पावडर पुन्हा थोड्या 10-15 मिनिटांना त्यात टाकायची भाजीमध्ये. तर शहाजिरी, दालचिनी, लवंग ह्याचं मिश्रण करून कुठून आणलेली घरून. अच्छा, मग हे आपण भाजून घ्यायचं का शहाजिरे? नाही 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 नाही, असंच टाकायचं. कच्चच टाकायचं. टाकायचं. आणि ते समप्रमाणात घ्यायचं का? हा, समोर एक 2-1.5 चमचा एवढा टाकून द्यायचा भाजीला. एक. अच्छा. नमस्ते दादा, तुझं नाव काय? आकाश महामुनी. आकाश महामुनी हा नानांचा पुतणे आहे आणि तो त्यांना सर्व कामामध्ये पूर्ण मदत करत असतो. आता त्यांनी पुऱ्यांच्या लाट्या अगदी मळून मळून तयार केलेल्या आहेत. सतीश भाऊ, या ज्या पुऱ्यांच्या लाट्या आहेत म्हणजे पुऱ्या, त्या टोटल किती माणसांना पुरतील? 100 माणसाला पुरतील. 100 माणसांना पुरतील. म्हणजे रोज तुम्हाला किती किलो गहू लागतो? 15 किलो लागतो. अच्छा, आणि मग ते तुम्ही रेडीमेड घेता की कसं करता? रेडीमेड नाही, शेतगहू घेतो आम्ही, स्वतः दळतो घरी. शेतगहू तो तुम्ही वर्षाचा एकदम भरून ठेवता का? आणि मग तो दळून आणायचा आणि मग ते सगळं पीठ आणून मग म्हणजे अगदी ओरिजिनल असतं. वा वा वा, मस्त. नानांना सगळे म्हणतात, नाना तुम्ही रेशनचा गहू वापरत असाल म्हणून तुम्हाला पुरी भाजी 20 रुपये देणं परवडतं. नाना सांगतात नाही, मी वर्षाचा 65 कट्टे गहू कमीत कमी हा सरळ विकत घेतो आणि तोही लोकवानमध्ये 2189 या ब्रँडचा गहू पण मिक्स केला जातो आणि ते दळून आणलं जातं. आणि जास्त अजून कोणी काही बोललं तर नाना सरळ पावती दाखवतात आणि या पावतीवरती किंमत आहे 63,000 रुपये. नाना, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला ही पुरी भाजी करायची प्रेरणा कशी मिळाली? आम्ही व्यवसाय करण्याकरता दुसऱ्याची तर कामाला होतो. दुसऱ्या हॉटेलमध्ये म्हणजे दुसऱ्याची तर. त्याच्यानंतर त्यांचं दुकान बंद झालं. त्यानंतर स्वतः वैयक्तिक चालू केलं. अच्छा, मग तुम्ही डायरेक्ट पुरी भाजी सुरू केली? पहिल्यांदा चहा केली. चहा कमीत कमी 100 लिटर दूध कटवलं आपण कतले चौकामध्ये. अरे बापरे, 100 लिटर? 100 लिटर. अरे बापरे. त्याच्यानंतर आम्ही इकडे ह्या एरियात आलो, सोनार गल्लीत. त्याच्यानंतर पुरी भाजी चालू केली. अच्छा, आणि पुरी भाजी कुठे शिकलात? शिकलो आम्ही तिथं कामाला होतो, तिथंच शिकलो. अच्छा, ते पण इतक्या तुमच्यासारखी सुंदर पद्धतीने करायचे का? ही क्वालिटी ती क्वालिटी एकच आहे. अच्छा, आणि ती शिकलात तुम्ही? हो. आणि सुरुवातीला किती किलो केली? सुरुवातीपासूनच 5 गिऱ्हाईक म्हणजे 10 किलोच्या आसपास सुरुवातीला. आणि ती त्याला तुम्हाला यश मिळालं? पुरी भाजी ही 1.5 रुपयाला होती पहिली. 1.5 रुपयाला? 1.5 रुपयाला. भजे 1 रुपया, शिरा 1 रुपयाला. तेव्हापासूनच हॉटेल आहे. 1992 पासून हॉटेल आहे. पुरी भाजी केली आम्ही 95ला. 95ला? अरे बापरे. पण ते 2-3 वर्ष आम्ही चहा चालवला. अच्छा, आणि मग पुरी भाजी आणि मग ते भजी शिरा. अच्छा, मग ती भजी कुठे शिकलात? तिथं पूर्ण आटम तिथंच होते, सगळे तिकडेच होते. म्हणजे ते पण एक दर्जेदार हॉटेल होतं. आणि ते बंद झालं आणि त्यांची परंपरा तुम्ही चालू ठेवली. अच्छा, आता 1 तास 20 मिनिटं झालेली आहे, भाजी उकळलेली आहे आणि तो त्यांचा मगाशी सांगितलेला स्पेशल मसाला याच्यामध्ये टाकताय. हा किती? एवढंच टाकायचं? बस झाला? आता किती वेळ उकळायचं? आता झालं का एकदाच? अरे वा. आता पुऱ्या तळल्या जातील आणि मी लगेच तुम्हाला टेस्ट करून सांगते. पुऱ्या लाटायला सुरुवात झाली आहे आणि ग्राहक येऊन बसलेत सुद्धा. गिऱ्हाईकांनी हॉटेल पुरेपूर भरलेलं आहे. मी म्हणलं आपण बाहेरच नाश्ता घ्यावा, तसंही मला मोकळ्या ढाकळा असं खूप आवडतं. टेस्ट करून सांगते कशी आहे ते.
पुरी तर एकदम मस्त आहे बाबा, खुसखुशीत असे. तिला अगदी ना पापुद्रे सुटलेले, भलतीच खुसखुशीत दिसतीये. वा, ही अशी पण पुरी भाजी असू शकते, एवढ्या कमी मसाल्यांमध्ये आणि इतकी टेस्टी, जबरदस्त चव आहे. आणि हो, त्यांनी ते टमॅटोचं सांगितलं ना, खरंच त्या टमॅटोची गरजच नाही लागली. उलट असं वाटलं की जर का टमॅटो आला असता ना तर हिची चव डिस्टर्ब झाली असती. पण तुम्हाला सांगते, जबरदस्त चव आहे. आणि ह्या प्लेटची किंमत आहे फक्त 20 रुपये. 20 रुपयामध्ये तुम्हाला अव्वल दर्जाचं उत्तम स्वच्छतेसह कुठे खायला मिळणार, ते फक्त नानांच्याकडे शक्य आहे. 20 रुपयामध्ये 4 पुऱ्या आणि एवढी भाजी. आता तुम्हाला अजून पुऱ्या हव्या असतील किंवा भाजी हवी असेल तर अजून एक प्लेट घ्यायची आणि मनसोक्त खायचं. आता पुन्हा एकदा सांगते, इथे कसं यायचं. कळंब एस टी स्टँडवरनं तुम्ही पुढे आलात की तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याच्या बाजूला सोनार गल्ली आहे. सोनार गल्लीमध्ये तुम्ही येऊन विचारायचं की नानांची पुरी भाजी कुठे मिळते, तर तुम्हाला कुणी सांगेल की ही कुठे मिळते ते. आणि हो, वेळ सकाळी 11 वाजेपर्यंतच आहे. आणि कधी कधी नानांचं दुकान बंद असतं, पण अगदी क्वचित. कधी कधी नाना खूप थकतात, त्यांना गावाला जावंसं वाटतं, मग त्यावेळेलाच फक्त दुकान बंद असतं. आता शिरा खाऊन सांगते कसं आहे ते. या शिऱ्यामध्ये अजिबात रंग नाही आहे, त्यामुळे खाताना ना असं दडपण येत नाही मनावर, अरे बापरे एवढा रंगीत शिरा कसा खाऊ, किती तूप आहे, काही कळतच नाही त्या रंगीत शिऱ्यामध्ये. पण हा ना मी स्वतः डोळ्यांनी बघितलेला आहे. आणि इथली गावाकडची माणसं ना अगदी अशी चाटून पुसून त्याचा आस्वाद घेत होती. मी पण तेच करते. हा कसा आहे सांगू, तोंडात घातल्यावरती अतिशय खमंग आहे, कमालीचा खमंग आहे. असा खमंग शिरा मी खाल्लेला नाहीये. आणि असा लुबलुबीत आहे आणि अजिबात जास्त गोड नाही आहे. आणि शिऱ्याची किंमत आहे 20 रुपये. या पकोड्यांची किंमत आहे 20 रुपये. काहीही घ्या 20 रुपये. पुरी भाजी 20 रुपये, शिरा 20 रुपये, पकोडे 20 रुपये. कढईतून पकोडे जसे गरमागरम निघाले तसे लगेच मी बशीमध्ये मागून घेतले. काय मस्तीच तर टेस्ट करून सांगते. कुडुम कुडुम आणि एकदम टेस्टी, चवदार. मॅडम, पुरी भाजी आवडली का तुम्हाला? हो नाना, काय सांगू, अतिशय सुंदर चवीची पुरी भाजी आहे. खरं सांगू का, 20 रुपयात 4 पुऱ्या आणि एवढी भाजी देऊन तुम्ही अक्षरशः लोकसेवाच करताय. आणि पुरीसुद्धा ना अशी गुबगुबीत आणि जाड आहे, त्यामुळे 4 खाल्ल्यावरती माझं तरी पोट भरलं. अप्रतिम चवीची पुरी भाजी आहे. आणि तुम्ही ही पुरी भाजी माझ्या व्ह्युअर्सला दाखवली कशी बनवायची ते, त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. खूप मी व्हिडिओ काढल्याबद्दल धन्यवाद.